हुपरी कोल्हापूर या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून तो सरळ मार्ग कर्नाटकात जात असल्यानं त्या रोडला अवजड वाहनासह मोठी वाहतूक असून उचगाव परिसरात राज्यमार्गाला गतिरोधक म्हणजे रंबलर बसवण्यात यावेत। उचगावमधून बाहेर पडताना सरळ कोल्हापूरला जात असताना पलीकडील बाजूस जावं लागतं व कोल्हापूरहून येणारी वाहनं भरधाव वेगाने येत असल्यानं तिथे मोठे छोटे अपघात होत असतात। कालच उचगावमधील रमेश राठोडा कोल्हापूरला जात असताना भरधाव येणाऱ्या आराम बसला धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला। हा रहदारीचा भाग असल्यानं येथे उचगावच्या दोन्ही बाजूस हुपरी कोल्हापूर रोडला गतिरोधक रंबलर करणं गरजेचं आहे। त्यामुळं या रोडवरील भरधाव वाहनांची थोडी गती कमी होऊन त्यावेळी उचगावमधील कोल्हापूरला जाणारी वाहनं ही त्या बाजूस जाऊ शकतात। तरी तातडीनं उचगाव परिसरात गतिरोधक किंवा जाड स्वरूपाचे रंबलर तातडीनं करणं गरजेचं आहे। तसेच योग्य त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत, त्यामुळे अनेक अपघात होण्यापासून थांबू शकतात अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे। या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय SV इंगवले उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करवीर यांना देण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की अपघात होऊ नयेत यासाठी रंबलर किंवा गतिरोधक तसेच वेग मर्यादेचा दिशादर्शक फलक बसवण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून घेऊन ते तात्काळ बसवून घेऊ असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहान, फेरीवाले संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव, फेरीवाले संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, रामराव पाटील, आबा जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।